नमस्कार मित्रांनो, शेतकरी बापू या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आपल्या चॅनलला नवीनच असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आपण तसं पाहिलं आणि तुम्हाला 2-4 दिवस झाली व्हिडिओ टाकेलच होता. म्हणलं शिपणीचे कसं काय रिझल्ट ते काय नाही तेवढं कळवा. आता 3च दिवस झाली बघा, तर पाणी पाऊस नाही, त्याच्यामुळं रिझल्ट बी नाही एवढी म्हणा तशी दाव्यांनी. हे बघू शकता मोठं पुन्हा आलेलं आहे थोडंफार प्रमाणामध्ये. तसा थ्रिप्सन त्यानं तर उकललं आहे, पण मोठा आला पुन्हा. पण आपली पाळी मिंचली राजांसारखी आणणं. मग काय करणार आपण आता? पाणी पाऊस पडायना काही व्हाय ना. पाणी पाऊस असा पडू राहिला, पण असं म्हणा तसा एवढा चांगला नदी विला पूर यासारखा पडायनी. का राजा पाणी पडन का नाही? तुला राजा बिन थकला, बापू बिन थकली, मग करा आणू आणू. मग काय करणार आता? आणि हे झाड बी बघू शकता कसं राहिलं याला. पहा तुम्ही, मावट्यानं आणि त्यांना खाऊन घेतलं. कारण की पहिल्या शिपणीतून उकलं असेल, मागच्या शिपणीतून उकलं. बघू शकता तुम्ही कसं थ्रिप्सान खाऊन घेतलं. तुमची मी सरकी कसं काय क्वालिटी क्वांटिटी तेवढं कळवा, जेणेकरून बापूला मी सहकार्य होईन तुम्हाला बी. आपण आता दुसरी फवारणी तर घेणार आहोत, पण पाणी पडूस तर काही घेणार नाही. आपण एकदाच खत टाकलेलं आहे याला सरकेला, आणि आता दुसरं खत टाकायचं. पण मग आता पाणी पडू द्यायचा विचारायचं लिहि म्हणलं, पाणी गिनी पाड्यावर टाका खत. कारण की तो लोक तर काही लागू होणार नाही खत टाकून अंती करून. म्हणलं आहे कुठं मोठं थोडंफार गावताड तर पाळे आणून घ्या. भेटू आपण पुढल्या रीलमध्ये. तर लोक आपल्या चॅनलला अजून मी सबस्क्राईब आणि लाईक आणि फॉलो नसेल केलं तर लाईक फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला नवीन रील पाहायला मिळतील. धन्यवाद. भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये.